माओवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत एक पोलीस जवान शहीद. अतिदुर्गम दिरंगी आणि फुलनार गावांच्या जंगल परिसरात असलेला माओवाद्यांचा तळ उद्ध्वस्त करण्यात गडचिरोली पोलिसांना मंगळवार 11 तारखेला यश मिळाले आहे. मात्र यात महेश नागुलवार हा C60 पथकाचा जवान गोळी लागून हुतात्मा झाल्याची माहिती मिळाली आहे. दिरंगी आणि फुलनार या गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून माओवाद्यांनी तळ उभारल्याच्या विश्वासार्ह माहितीच्या आधारे सोमवारी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशासन आणि अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी यांच्या नेतृत्वात 18 C60चे पथक आणि सीआरपीएफच्या QATच्या 2 पथके रवाना करण्यात आली होती. येथे ठिकाणी मंगळवारी सकाळी पोलिसांकडून घेराबंदी करण्यात आली आणि दिवसभरात माओवादी आणि पोलीस पथकांमध्ये गोळीबार सुरू होता. पोलिसांच्या संयुक्त पथकाने माओवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला असून माओवादी साहित्य आणि विविध वस्तू जप्त केल्या आहेत. या कार्यवाहीदरम्यान C60 पथकाच्या महेश नागुलवार या जवानाला गोळी लागून दुखापत झाली होती. त्याला तातडीने वैद्यकीय उपचारांसाठी हेलिकॉप्टरने गडचिरोली नागपूर येथे हलवण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे येत आहे. महेश नागुलवार हे चामोशी तालुक्यातील अनखोडा येथील रहिवासी होते. या परिसरात पोलिसांची शोध मोहीम सुरू आहे. अधिक माहिती लवकरच कळविण्यात येईल असे पोलीस विभागाने म्हटले आहे.